नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या रेसिपीमध्ये, जिचं नाव आहे पायनॅपल शिरा. पायनॅपल आईस्क्रीम, पायनॅपल केक, पायनॅपल ज्यूस, पायनॅपल मिल्कशेक सर्व काही खाल्लं असेल. पायनॅपल शिरा खाल्लेला आहे का कधी सांगा मला कमेंट करून. पायनॅपल शिरा ही खूप छान एक फेमस रेसिपी आहे. म्हणजे बऱ्याच स्नॅक्सच्या दुकानामध्ये जनरली पुण्यात वगैरे तर किंवा पुणे मुंबईमध्ये पण भेटते. पायनॅपल शिरा ही छान रेसिपी भेटते. तर त्यासाठी सर्वप्रथम मी ही वेलची गरम करायला ठेवलेली आहे. 4 वेलची सोलून घेतलेली आहे आणि वेलची गरम करायला ठेवली आहे, जेणेकरून ती बारीक करण्यासाठी इझी पडेल. त्यानंतर आपण घेणार आहोत रवा. 1 वाटीभर रवा घेऊया आपण. त्याच्यासाठी वेलची दाणे गरम होईपर्यंत मी बाकीचं साहित्य काढून घेते. तर माझ्याकडे रवा जो आहे तो रोस्टेडच रवा आहे. सो खूप जास्त वेळ त्याला भाजायची गरज नाही पडणार आहे. तर इतकी अशी वाटी इतका मी एक रवा घेतलेला आहे. देन त्याचबरोबर आता आपण तोपर्यंत वेलची गरम झाली आहे, काढून घेऊया. तूप टाकून रवा भाजून होईपर्यंत पायनॅपलचे बारीक काप करून घेते, तुकडे करून घेते. खूप छान फ्लेवर येतो या पायनॅपल शिराचा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट करा. तर मी आता तूप टाकलेलं आहे रवा भाजण्यासाठी. रोस्टेडच आहे रवा, पण जस्ट तुपाचा फ्लेवर त्यामध्ये येण्यासाठी आपण आता थोडं रवा आपण भाजून तुपामध्ये थोडासा परतवून घेणार आहे. खूप जास्त वेळ नाही लागणार आहे परतवायला. हळूवार थोडाच वेळ, जस्ट थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी इकडे पायनॅपलचे बारीक चॉप करून तुकडे करून घेते. एक जो पायनॅपलचा काप आहे दॅट इज सफिशियंट फॉर 1 वाटी. तुमचा जर रवा असेल तर 1 वाटी रव्यासाठी एक जो काप असतो, जो पातळ असा आडवा काप असतो, जे आपल्याला पॅकिंगमध्ये मिळतात, तर तितका तो सफिशियंट आहे 1 वाटी रव्यासाठी. त्याने छानपैकी फ्लेवर येऊन जातो. आणि आता खूप जर टाकला तर कदाचित तो आंबट पण होऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन द टेस्ट ऑफ तुमच्या पायनॅपल. गोड आहे आणि पायनॅपल घेतला तर अतिशय गोड असतात, पण बाकीचे पायनॅपल काही आंबट असतील थोडंसं, तर थोडंसं कमीच टाका. जस्ट फॉर ॲडिंग द फ्लेवर तुम्ही पायनॅपल ॲड करायचं आहे त्यामध्ये. यामध्ये कोणते एसेन्स वगैरे नाही आहे, नॅचरल पायनॅपल तुम्ही टाकणार आहोत त्यामध्ये. तर रवा भाजून झालेला आपण रवा काढून घेऊया. कारण ऑलरेडी तो रोस्टेड रवाच होता. तर मी आता हा रवा भाजून काढून ठेवते बाजूला. तुम्ही कोणत्या फ्लेवरची अजून शिरा बनवता तेही कमेंट करून सांगू शकता. तर आता मी रवा काढून घेतला. आता अगदी थोडंसं तूप, म्हणजे अगदी 1 छोटा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आता आपल्याला पायनॅपलचे जे काप आहेत ते बारीक म्हणजे परतवून घ्यायचे आहेत त्यामध्ये. तर बघू शकता मी इतकेच काप घेतलेले आहेत. तर हे आता आपण परतवून घेऊया. जे तूप टाकलेलं आहे तर तूप गरम झालेलं आहे, त्या तुपावरती आपण परतवून घेऊया, म्हणजे ते कुक होतील छानपैकी. तर अशा प्रकारे पायनॅपलचे तुकडे चांगले परतून घेऊया, म्हणजे त्याचा फ्लेवरही छान उतरेल आणि ते चांगले कुक पण होतील, आंबटपणा त्याचा निघून जाईल. थोडंसं किंचित तुम्ही मीठ टाकू शकता जर तुम्ही दूध नसाल घालणार शिऱ्यामध्ये. तर मी आता इथे नाही घालणार आहे दूध, सो मी थोडंसं सॉल्ट ॲड करते, म्हणजे आता त्या पायनॅपलचा आंबटपणा, थोडासा हा पायनॅपल माझा आंबट आहे म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, अगदी किंचित. ओके, तर पायनॅपलचा चांगला छान परतवून झालेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी किंवा दूध. दूध नाही टाकलेलं बरं, कारण पायनॅपल हा आंबट पदार्थ आहे, तर हा पाण्यामध्येच बनवलेला उत्तम. तर मी 1 वाटी रव्यासाठी मी दीड ग्लास पाणी टाकणार आहे. आणि यामध्ये मी आता टाकणार आहे साखर. तर साखर प्रत्येकाने आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर माझ्याकडे आता इकडे जी साखर मिळते ती अतिशय बारीक असते, सो मी 1 वाटी इतकी साखर टाकत आहे. इकडे मी अगदी मिठासारखी, तुम्ही मीठ आणि साखर दोन्हीमध्ये फरकच नाही करू शकणार अशी भेटते. तर यामध्ये मी ही साखर टाकून घेते आणि याला एक छान उकळी येऊ देत. तोपर्यंत मी वेलची बारीक करून घेते. त्यावरती आपण झाकण ठेवून देऊया, म्हणजे लवकर उकळी येईल. तोपर्यंत ज्या मी वेलची गरम करून ठेवल्या होत्या त्या मी आता इथेच त्यावरती बारीक करून घेत आहे. गरम करण्याचा उद्देश हाच की खूप कुटायची गरज नको पडायला. जर थोडेसे गरम करून घेतले ना तर ते पटकन बारीक होतात. एक लाटणं केलं ना तुम्ही तर छान अगदी क्रश होऊन जातं त्याचा. तर बघू शकता इतक्यात ही वेलचीची पूड रेडी झालेली आहे. खूप वेळ काही लागला नाही त्याला रेडी करायला.
आता हे पण मिश्रण पण उकळत आलेलं आहे, तर तोपर्यंत मी आता यामध्ये थोडीशी वेलची पूड जी आहे ती टाकते, म्हणजे छान वेलचीने गोड पदार्थांना छान अशी चव येते. अजून एक थोडंसं अजून उकळ येऊ देत, म्हणजे पटकन शिरा असा छान फुलेल. जितका चांगलं पाणी गरम उकळलेलं असेल तर शिरा फुललेला असेल. अजून 2 मिनिटाची वाट बघावी लागेल आपल्याला. तर कोणाकोणाला शिरा आवडतो, मला वाटते सर्वांना, बहुतेक सर्वांनाच शिरा हा पदार्थ खूपच आवडतो. क्वचितच कोण एखादं असेल ज्यांना शिरा आवडत नसेल. अजून एक तुम्हाला हेल्थ टिप सांगू शकते की मी यामध्ये इन्स्टेड ऑफ साखर तुम्ही गुळ पण यूज करू शकता. गुळानेही उत्तम होते, ऑर्गॅनिक गुळ वापरला तर उत्तमच. तर आता या मिश्रणाला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण जो रोस्ट केलेला किंवा तुपात परतवलेला रवा होता तो आपण यामध्ये घालूया. आता अगदी योग्य प्रमाणात पाणी बसलेलं आहे. आता याला बारीक करून छान फुलू देत हा रवा. अशा प्रकारे ही खूप शॉर्ट रेसिपी आपली पायनॅपल शिरा, एक ऑलमोस्ट मला वाटते 5-10 मिनिटाची रेसिपी असेल, तर ती रेडी होते. झाकण बसलं नाही पटकन व्यवस्थित. ओके, तर ती खूप होऊ दे छानपैकी. आता आपण थोडं उघडून बघूया. आय होप खूप होत आला आहे. झाला ऑलमोस्ट खूप. तरी गॅस बंद करून झाकून घेऊया, म्हणजे छान वाफ पडेल आणि फुलला जाईल शिरा. तर मी आता गॅस पूर्ण बंद करत आहे आणि 2 मिनिटं मी ठेवून देत आहे. तर तेवढा तुमचा पायनॅपल शिरा तयार असेल. सॉरी, छान फुलला आहे पायनॅपल शिरा आणि पायनॅपल शिरा खाण्यासाठी रेडी आहे. छान सुटसुटीत मोकळा आणि टेस्टी असा पायनॅपल शिरा रेडी आहे. चला तर मग टेस्ट करा. थँक्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्टे ट्यून टिल नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.